दरवर्षीप्रमाणेच यावर्षी म्हणजे 22 मार्च 2024 पासून IPL 2024चा झंझावात सुरू होणार आहे। यंदाचा IPL 2024 हा चषक कोण पटकावणार? मुंबई, चेन्नई की RCB याची उत्सुकता नेहमीच त्याच्या चाहत्यांना लागलेली असते। नमस्कार मित्रांनो, ठाणे विघ्नहर्तामध्ये मी विनायक पवार आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। जो या माणसाच्या विरोधात आपण त्याच्या विरोधात, मग ती मुंबई का असेना, हे ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित झाला असाल, पण कारणही तसंच कायचं आहे। IPL ठाणे विघ्नहर्ता या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पण कारणही तसंच कायचं आहे। IPL 2024मध्ये हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स या संघाचा कर्णधारपद देण्यात आलेलं आहे। त्यांनी रोहित शर्माची जागा घेतली, ज्यांनी मुंबई इंडियन्सला 5 वेळा IPL चषक मिळवून दिला। त्यांनी IPL इतिहासामध्ये चेन्नई सुपर किंग्सचे कप्तान महेंद्रसिंग धोनीबरोबर संयुक्त रूपामध्ये सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून मोलाची कामगिरी बजावली। रोहित शर्माने 2013 ते 2023 पर्यंत मुंबईचं कर्णधारपद सांभाळलं। या कालावधीमध्ये त्यांनी 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षी IPL चषक मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच चॅम्पियन लीग T20मध्ये 163 वेळा त्यांनी मुंबई संघाचं नेतृत्व केलं। त्यात 91 वेळा जिंकलेला, 68 वेळा ते हारलेला आणि 4 वेळा मॅच टाय झालेली आहे। मुंबईसाठी गेली 3 वर्षे फक्त खराब गेलेली आहे। आणि हार्दिक पांड्याविषयी बोलाल तर IPL 2022मध्ये गुजरातला चषक मिळवण्यात यशस्वी झाला आहे। तसेच 2023मध्ये देखील चेन्नई बरोबर फायनलला जाऊन त्यांनी उपविजेतेपद पटकावलेलं आहे। या 2 कारणामुळेच कदाचित त्याला 2024मध्ये मुंबई संघाचं कर्णधारपद देण्यात आलं असावं। मुंबई इंडियन्सला नेहमीच सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, रोहित शर्मा असे एकाहून एक सरस असे दर्जेदार कर्णधार मिळत गेले आहे। आता ही सुवर्ण संधी हार्दिक पांड्याला देखील मिळालेली, तो ती कशी सांभाळतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार। पुन्हा भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।